Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. हाय नमस्कार, मी स्नेहा कुकडे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो हॅपी संडे सर्वांना. आज संडे आहे त्यामुळे आंघोळ मस्त आरामात केली. म्हणजे संडेचा एकच दिवस असा असतो का पाहिजे तशी आंघोळ करता येते. म्हणजे 15-20 मिनटं जी आहे मस्त आरामात निवांतपणे आंघोळीला मिळतात. नाहीतर दररोज तर इतकी घाई असते की काय सांगू. तरीसुद्धा आज बघा कपडे वगैरे सर्व माझे वॉश करून झालेले आहेत. क्लिनिंग बऱ्यापैकी केली, कपडे वॉश केले, नंतर आंघोळ केली. पण त्याआधी मी ब्रेकफास्ट बनवायलाही ठेवून गेले होते. ढोकळा बनवायचा होता आणि ढोकळा बनवायला बऱ्यापैकी वेळ लागतोच. तोपर्यंत म्हटलं आपली आंघोळ होऊन जाईल. चला आता ढोकळा बनत आला असेल माझा, तो चेक करते, मस्त ब्रेकफास्ट करते. जाम भूक लागली मला. म्हणजे दररोज कसं 8 वाजेपर्यंत माझा ब्रेकफास्ट होऊन जातो, पण संडे आहे म्हटल्यावर सर्व कामं चाललेली हळूहळू त्यामुळे ब्रेकफास्टलाही जरा वेळ झाला. चला आता ढोकळा पाहू कसा बनला. ते काय होतं, कधी कधी ढोकळा ना खूप मस्त फुलून येतो, खूप छान बनतो आणि एखाद्या वेळेस माहीत नाही त्याला काय होतं ते म्हणजे बसूनच राहतो, फुलत नाही पाहिजे तसा, किंवा कधी ना फुलतोही तरी आतनं कच्चा राहिला असं वाटतो. पण बघूयात, आज आय थिंक परफेक्ट बनला असेल, कारण खूप लक्ष देऊन आणि व्यवस्थित बनवला मी. तसा माझा ढोकळा व्यवस्थितच बनतो. म्हणजे माझंच नाही, आरोहीसुद्धा खूप छान ढोकळा बनवून घेते. या आधी पण आरोहीने बनवलेला ढोकळा आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला आता माझा ढोकळा जळून जाईल त्याआधी ढोकळा बघा किती परफेक्ट असा फुललेला आहे. खरं तर भरपूर दिवसानंतर, मी तर म्हणते 1-2 महिन्यानंतर माझ्याकडे ढोकळा बनतो आहे. पण तरी मस्त फुलला, आणि असा फुलला ना की मग खाण्याची मजा ही काही वेगळीच असते. कोणतीही गोष्ट बघा परफेक्ट जमली ना की कसं बरं वाटतं. आणि ढोकळ्याचं तर असं आहे, म्हणजे माझं तरी असं आहे, खूपदा खूप छान होतो आणि कधीतरी मग तो फुलतही नाही. पण यावेळेस ढोकळा बघा काय मस्त फ्लफी बनला आहे, अगदी जाळीदार आणि चवीलाही भरपूर छान बनला होता. टेक्स्चर वगैरे दिसतच आहे तुम्हाला. ॲक्च्युली मला ना ढोकळ्याचं प्रीमिक्सही बनवायचं होतं, पण पाहते आता माझ्याकडे हरभऱ्याची डाळ नव्हती म्हणून ते पेंडिंग आहे जरा. सो चला ब्रेकफास्ट केला, त्यानंतर मस्त इथे तुरीच्या शेंगांची भाजी केली. आणि ही भाजी बघितली की आरू मस्त माझ्या नावाने ओरडणार आहे, कारण आमच्याकडे इतक्यात तरी म्हणजे आठवड्यातनं 2-3दा तरी ही भाजी होते. आम्हाला दोघांनाही भरपूर आवडते. आरू तेवढी नाक लावते, पण चला भाजी मस्त बनवून तयार आहे. आणि आत्ता बघा मी करते आहे पूजा. पूजेला आहेच माझा पार्टनर सोबत. म्हणजे संडे असला, सॅटर्डे असला, पिहू घरी असला की प्रत्येक कामात त्याला माझी मदत म्हणण्यापेक्षा लुडबुड ही करायचीच असते. कितीही नको नको म्हटलं ना त्याचं असतं, नाही मम्मा मी तुला मदत करणार. म्हटलं पूजा तरी बाबा शांततेत करू दे, बस साईडला जरा. तर त्याचं नाही होतं. त्याचं म्हणणं की तू देवांचे कपडे घाल, मग मी पाणी टाकेल, मग आपण दोघं मिळून आंघोळ घालू. आणि इतकं चाललेलं. आणि खरं सांगू का, इतकी चिडचिड होत होती मला, पण ती दाखवताही येत नव्हती. कारण म्हणजे माझंच असतं की तो जास्तीत जास्त बिझी राहिला पाहिजे आणि या सर्व गोष्टी ना त्याच्या डोळ्याखालून गेल्या पाहिजे. म्हणून ॲटलिस्ट सुट्टीच्या दिवशी तरी मी मुलांना घेऊन जे आहे कामं करायचा प्रयत्न करते. पण कधी असं होतं की मुलं इरिटेट करून सोडतात आणि असं नकोसं होतं ना, असं वाटतं जा बाबा तुम्ही करू द्या मला एकदाची कामं. आणि आज तशीच काहीशी माझी कंडिशन झाली होती. ढोकळा करतानाही पिहूने मला बऱ्यापैकी मदत केली होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी जो आहे माझा पसाराही आणि कामही वाढले होते. त्यामुळे आता पूजा करताना त्याची लुडबुड खरं तर नको होती, पण त्याला मात्र मदत करायचीच होती. संडेची काही अशीही कामं असतात ती खरं तर अंडररेटेड असतात, त्यांना कोणी फारसे इम्पॉर्टन्स देत नाहीत, पण ती कामंही आपला भरपूर वेळ घेत असतात. आता नेल्स कट करून झाले की तुला काय करायचं आहे? अभ्यास. खेळायला नाही, अभ्यास करायचा. नाही. कधी कधी ते माहिती तू संडेला व्हिडिओ एडिटिंग करत असते का? काय? संडेला व्हिडिओ एडिटिंग करत असते का? नाही, संडेला माझी सुट्टी असते, मी संडेला व्हिडिओज नाही टाकत. मग माझी संडेला अभ्यासाची सुट्टी असते. मी संडेला व्हिडिओ टाकत नाही, मी सुट्टी घेते, म्हणून पिहूला पण संडेला अभ्यासाची सुट्टी पाहिजे. अच्छा, काल केला होता अभ्यास तू? हो.
फ्रायडेला पिऊचा ॲन्युअल डे होता. सो दिवसभर ना शाळेत अभ्यास झाला ना घरी आल्यावर अभ्यास झाला. कालचा सॅटरडे, काल तर आम्ही दिवसभर मस्त चिल केलं. अभ्यास नाही, काही नाही, काहीच नाही केलं. आज संडे आणि मी सुट्टी घेतली म्हणून आज पिहूलाही सुट्टी पाहिजे. तुझ्या कामासाठी मला नाही का मला सुट्टी ना. आता तर पिहू बडबड बंद कर. आता नेक्स्ट कट झाली की फक्त 1 तास अभ्यास कर, मग तू खेळायला जा. तुला सुट्टी मिळते तर मला नाही सुट्टी मिळायला पाहिजे का? सांगा तुम्हीच कोणाला विचारतोय तू, सांगा तुम्ही. त्यांना. आता तुम्हीच पिऊला कमेंट करून सांगा की मम्माने व्हिडिओला सुट्टी घेतली तर पिऊला अभ्यासाला सुट्टी पाहिजे. द्यायची का मी त्याला सुट्टी अभ्यासाला? नक्की मला कमेंट करून सांगा. ऐकलीत ना पिऊची क्यूट कंप्लेंट. त्यालाही आज अभ्यासाला सुट्टी पाहिजे होती आणि इतक्या छान वेनी सांगत होता म्हणून मी त्याला अभ्यासाला सुट्टी दिली आणि मी बसले इथे माझं आवडीचं काम करायला. ॲक्च्युली म्हणजे ठरलेलंच माझं की सॅटर्डे संडे काहीतरी छान क्राफ्ट बनवायचं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं. बरं, तुमच्याकडे केक आले की त्याच्या खाली हे जे केक बेस असतात याचं तुम्ही काय करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचं मी आज काय करणार आहे ते तुम्ही आता बघाच. सो हा केक बेस आहे. माझ्याकडे असे 7-8 केक बेस असतील. दरवर्षी कमीत कमी 4 केक तर येतातच आमच्याकडे. सो त्याचे बेसनं मी छान स्वच्छ करून जे आहे सांभाळून ठेवते आणि त्यापासून जे आहे वेगवेगळे क्राफ्ट करत असते. सो या केक बेसला बघा, हा एक छोटासा मिरर मी असा चिपकवला. छोटासा म्हणजे बराच मोठा आहे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला हे छोटे मोठे मिरर मी चिपकवणार आहे. खरं सांगू का, आता माझ्याकडे फार कमी मिरर शिल्लक आहेत आणि ते सर्व यूज करून जे आहे मला आजचं हे जे माझं क्राफ्ट आहे ते सजवायचं होतं. वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळे भरपूर मिरर असले ना तर आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन करता येतात, म्हणजे भरपूर ऑप्शन असतात. पण आज ना माझ्याकडे फक्त 3 शेपचे जे आहेत मिरर होते. एक तर हा मोठा, हा वेगळाच, त्यानंतर हे राऊंड शेपचे आणि त्यानंतर एक मिरर ना कुयरीचा आणि एक असा लॉंग शेपचा. बस इतकेच जे आहेत मिरर माझ्याकडे शिल्लक होते. त्यामुळे मला बराच विचार करावा लागला की आता नेमकी डिझाईन काय करू. सो म्हटलं चला अगदी सिम्पलच का असे ना आपण छान काहीतरी वॉल आर्ट बनवूयात. आणि या आर्टला म्हणतात मोझॅक आर्ट. म्हणजे तुम्ही नंतर विचाराल म्हणून आता सांगते, याला मोझॅक आर्ट म्हणतात. फेविकॉलने मी सर्व मिरर जसं जसं मला सुचत गेले ना अगदी तसे तसे चिपकवत गेलेत आणि ही अशी काहीशी डिझाईन तयार झाली. आणि हे करता करता बराच वेळ झाला होता आणि हे मिरर ना व्यवस्थित चिपकलेही नव्हते फेविकॉलमुळे. सो त्याला मी जरा 2-3 तासाची रेस्ट दिली. रात्री करायचं होतं हे काम, पण नंतर कंटाळा आला, ते तसंच ठेवलं. आणि आत्ता मी भेटते आहे तुम्हाला डायरेक्ट मंडे मॉर्निंगला. सकाळी सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही पुन्हा आलेलो आहोत हॉस्पिटलला. आरोहीच्या हाताला जी स्टीलची एक प्लेट लावलेली होती ना ती आज रिमूव्ह करायची होती. सध्या आरोही हसते आहे, पण म्हणजे भीती होतीच तिच्याही मनात की आता नेमकं काय करतात, पुन्हा ॲनेस्थेशिया देतात, पुन्हा काही करतात का. पण तसं काही झालं नाही. त्यांनी इझिली जी आहे ती प्लेट बोटा वेगळी केली. त्यानंतर पुन्हा एकदा एक्सरे काढण्यात आला आणि ते हाड व्यवस्थित जॉईंट झालं का, त्याने त्याची जागा घेतली का वगैरे ते चेक केलं डॉक्टरांनी. पण त्यातही आरूला बऱ्यापैकी पेन झालं आणि ती रडत पण होती. पण तरी ती हॅपी होती का बोट व्यवस्थित झालं आणि तिला पुढे खेळायला मिळेल म्हणून. बरं चला आता घरी गेल्यावरच तुम्हाला भेटते. आता आली मी अकोल्यावरून माहिती आहे आणि आता वाजले जवळपास 3:45. पूर्ण दिवस सकाळची 10 वाजताची मी घरातनं गेलेली तर आता 3:45 वाजता घरी आले. फक्त मी फ्रेश झाले, दुसरं काहीही केलेलं नाही. आणि आता जे आहे बॅग वगैरे जे काही सामान आणलं होतं ते काढलं. ड्रायफ्रुट्स आणलेले आहेत, आणखी हिवाळ्याचे लाडूही बनवायचे बाकी आहेत. ते बनवायचेत मला खरं तर आता, पण आता नाही बनवत मी कारण भयंकर थकवा आलेला आहे. आपण म्हणतो हॉस्पिटलमध्ये काही दिवसभर बसायचंच काम होतं, पण ते बसून बसून ती काळजी आणि आरूचं सतत म्हणजे मग आता काय करतील काय करतील काय करतील तिच्या प्रश्नांनी तर मला असं भांडावून सोडलं होतं.
त्यामुळे खूप थकवा आलेला आहे. त्यामुळे ड्रायफ्रूटचे लाडू मी स्किप करते आणि उद्या करते. आणि खरंच दवाखाना म्हणजे कसाही असो ना, इतका त्रास होतो दवाखान्यात. पूर्ण दिवस तर जातोच जातो, पण डोकंही असं दुखून येतं. माझ्या आईपेक्षा ना माझा पिहू बऱ्याचदा बिमार पडतो बघा. कारण आम्ही धर्मल पॉवर स्टेशनच्या कॉलनीमध्ये राहतो. भरपूर राग येते आणि ॲलर्जी टाईप जी आहे त्याला नेहमी सर्दी होत राहते. सर्दी झाली की ऑब्व्हियसली ताप येतो. असं त्याचं बऱ्यापैकी चाललेलं असतं. आधी भरपूर होतं, आता फार कमी झालेलं आहे. पण आम्हीचं असं आहे, ती फार 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 कमी बिमार पडते. तिला कधी ताप येणार नाही, तिला सर्दी होणार नाही, तिला खोकला होणार नाही. पण बाई असं काहीतरी जगावेगळं दुखणं आणते ना, की मग आमचं दिवस पूर्ण हॉस्पिटलमध्ये जातो आणि नुसतं मनस्ताप होतो. मागे तुम्ही बघितलं, पायाला काहीतरी इन्फेक्शन झालं होतं. तो दवाखाना स्किनचा तर इतका भारी का तिथे एकदा गेले की रात्रीपर्यंत तो सुटकाच नसते. तिथे हे 2-3 महिने सोडले तर त्याआधी त्याच्या फेऱ्या चालू होत्या आणि आता जे आहे बोटाला लावून घेतलं आणि आता त्याच्या फेऱ्या चालू झालेल्या आहेत. आता पुन्हा डॉक्टरांनी 5 दिवसानंतर बोलवलेलं आहे. बोट तसं तिचं ठणठणीत झालंय आता, पण आहे म्हणजे आज ते आहे तिचं ते काढलं वगैरे. त्यामुळे सध्या तरी तिचं म्हणजे बाबू चाललंय त्या बोटाला. पाहू आता उद्या परवापर्यंत काय प्रोग्रेस आहे. 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या, 5 दिवसांनी पुन्हा बोलवलंय सरांनी. बरं चला, लाडू तर काही मी आता बनवू शकतच नाही. इतकी एनर्जी माझ्यात नाहीच आहे आता. कारण आता 4 वाजलेत. त्यानंतर लगेच मग पिहू येतो. पिहूचं खाणं पिणं, खेळणं, बडबड वगैरे वगैरे त्याचं ऐका. त्यानंतर पुन्हा दिवाबत्ती, पुन्हा स्वयंपाक, त्याचा अभ्यास, भरपूर कामं आहेत. त्यामुळे आता मी मस्त असं मला फ्रेश करेल असं काहीसं करते. सो कालचं एक काम माझं बाकी आहे ते मी करते. ते केलं की माझा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल. दिवसभराचा थकवा तोही त्याने जाईल. सो म्हणून आणि काही नाही, फक्त 15 मिनिटाचं काम आहे ते आटोपते आणि त्यानंतर पाहते मग आणखी बरेचसे. खरं तर हे काम माझं रात्री कंप्लीट झालं असतं, पण थंडीमुळे खरं तर फार कंटाळा आला होता म्हणून ते राहू दिलं होतं. सो चला, आता त्याची पुढची स्टेप आपल्याला करायची आहे. सो इथे मी 2 चम्मच जे आहे वॉलपुट्टी घेतलेली आहे. तुम्ही वॉलपुट्टीच्या जागी व्हाईट सिमेंट किंवा मग सिरॅमिक पावडरही घेऊ शकता. आणि त्यामध्ये मी 1 चम्मच आपलं फेविकॉल टाकलं आणि अर्धा 1 चम्मच जो आहे कलर ॲड केला आणि 1 चम्मच फक्त पाणी टाकून अशा प्रकारे ते छानसं मिक्स करून घेतलं. फार पातळ ठेवायचं नाही आहे आपल्याला आणि फारच घट्टही करायचं नाही. अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसते बघा. अशा प्रकारे मी ते भिजवून घेतलं आणि हे ना 2 शेडमध्ये मला करायचं होतं. सो त्यासाठी येलो शेड पण मी इथे बनवून घेतला आणि अशा प्रकारे जे आपलं आर्ट आहे त्यावर मी ते स्प्रेड करून घेतलं. आणि आता तुमच्याकडे जर एखादं बेकार आधार कार्ड असेल, ATM कार्ड वगैरे असेल, त्याचा तुम्ही उपयोग करून जे आहे अशा प्रकारे हे सर्व जे पेस्ट तयार केलेली आहे ती आपल्याला स्प्रेड करायची आहे. माझ्याकडे त्यापैकी काहीही नव्हतं म्हणून मी एक छोटंसं कार्डबोर्ड मिळालं. सो त्याच्याच मदतीने ही जी पेस्ट आहे ती पूर्ण काचांवर व्यवस्थित स्प्रेड करून घेतली. आता स्प्रेड करून झाल्यानंतरही 1 ते 1.5 तास तरी आपल्याला ही अशीच ठेवायची आहे. आता ही पेस्ट लावताना सर्व मिररवर वगैरे सुद्धा ती लागते, म्हणून 1.5 ते 2 तासानंतर आपल्याला काय करायचं, एक स्पंज असेल किंवा कापड असेल तो थोडाफार जे आहे ओला करून घ्यायचा आहे आणि जी काही एक्स्ट्राची पेस्ट आहे लागलेली इकडे तिकडे किंवा त्या मिररवर वगैरे ती आपल्याला इथे क्लीन करून घ्यायची आहे. इतकं सोपी असतं बघा मोझॅक आर्ट बनवणं. चला, आता याचं फायनल लुकही तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सो लाईक तर कराच तुम्ही, पण या व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडला तेही माझ्यासोबत शेअर करा. अशा प्रकारचे आर्ट अँड क्राफ्ट छोटे मोठेच का असेना तुम्हाला पाहायला आवडतात का तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचं मोझॅक आर्ट कसं जमलं हेही विशेष करून मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला, बाय, टाटा. I thought that you knew that we had something special till you